डोंगराळ भागात मिळणारी ही भाजी तुम्ही खाल्ली आहे का? खूप रुचकर आणि खूप वेगळी चव असणारी ही भाजी आहे. चला तर आपण बघूया ही भाजी कोणती आहे, कशी करायची. फक्त पावसाळ्यातच काही दिवस आणि डोंगराळ भागातच मिळणारी ही भाजी आहे. ह्याचं एक एक पान काढून तळाशी असलेली जी माती आहे ना, ती माती छान बोटांनी काढून घ्यायची, छान स्वच्छ करायची. एक एक पान वेगळं करावं लागतं या भाजीचं. श्रावण महिन्यापर्यंतच या भाज्या मिळतात, कारण या महिन्यात जे पावसाळा असतो तेव्हा तब्येती खराब होण्याचे जास्त प्रमाण असतं, पोट खराब होण्याचं. त्यामुळे आपल्याला निसर्गाने ह्या सगळ्या भाज्या दिल्या आहे, ज्या ते जे नवीन पाणी येतं विहिरीला, नद्यांना, तर ते पाणी आधीचे लोक तर तेच पाणी प्यायचे ना, तर ते पचण्यासाठी म्हणून निसर्गामध्ये ह्या भाज्या उगवतात. आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मीठ आणि हळद घालून थोडा वेळ 10 ते 15 मिनिट असं स्वच्छ पाणी यायला पाहिजे तोपर्यंत तिला धुवायची आणि हळद आणि थोडंसं मीठ घालून 15 ते 20 मिनिट ठेवायची. आता ही भाजी पाण्यातून काढून चिरून घेऊया. आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका. आम्हाला यावेळी एकच जुडी मिळाली, त्यामुळे मी या भाजीत भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहे. आता कढईत मी तेल घातलं आणि फोडणीसाठी मी मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालणार आहे. मोहरी छान तडतडली. आता लसूण आणि मिरची घालते. भाजीला मूळची छान चव असल्यामुळे मसाले घालायची गरज नाही, कारण मसाल्यांमध्ये भाजीचा जो मूळ स्वाद असतो तो दबून जातो असं मला वाटतं. आता कांदा घालते आणि कांदा, मिरची, लसूण हे सगळं झालं की मुगाची डाळ शिजायला घालते आणि मुगाची डाळ शिजण्यापुरतं थोडंसं अगदी पाणी घालेल, कारण डाळ भिजलेलीच आहे. थोडी हळद घातली आणि मुगाची डाळ घालून थोडा वेळ शिजू देणार. बस 2-3 मिनिटच अगदी शिजू द्यायची, कारण ती भिजलेलीच आहे. डाळीपुरतं मीठ घातलं आहे या भाजीत. फक्त डाळीला लागेल एवढं मीठ घातलं आणि आपण चिरलेली भाजी जेव्हा घालू ना, तेव्हा परत मीठ घालू त्या भाजीपुरतं. पावसाळ्यात येणाऱ्या ह्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या खरंच खूपच चवदार असतात आणि गुणकारी पण असतात. डाळ आपली शिजत आली आहे. आता फोडशीची भाजी मी घातली. पावसाळा आला की आपण ह्या भाज्यांची वाट बघतो. ह्या भाज्या मिळतात, कधी मिळतात आणि कधी खायला मिळतात, कारण की ह्या नंतर मिळत नाहीत. तरोटा म्हणा किंवा ही फोडशी म्हणा, याला काही भागात याला कुळूची भाजी पण म्हणतात. ही आता छान झाकण ठेवून आपण शिजून देऊया. छान वाफ आली आहे, सुगंध पण आला आहे भाजीचा आणि डाळ घातल्यामुळे आता ही सगळ्यांना पुरणार पण आहे, कारण आम्ही सगळेजण ही भाजी खातो. तर अशी ही फोडशीची रानभाजी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.